प्रेम, राजकारण, ऍक्शन आणि सुरेल संगीताची मेजवानी अप्सरा चित्रपटातून प्रेक्षकांना मिळणार आहे। चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर सोशल मीडियावर लॉन्च करण्यात आला असून अप्सरा हा चित्रपट येत्या 10 मे पासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे। एका तरुणाच्या मनात असलेले एका अप्सरेचं चित्र, त्याला भेटणारी तरुणी, त्याचं बदलणारं आयुष्य या संकल्पनेवर एक अनोखी प्रेमकथा असलेला अप्सरा या चित्रपटाच्या ट्रेलर मधून कथेचा थोडाफार अंदाज बांधता येतो। 10 मेला आमचा अप्सरा नावाचा सिनेमा तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात येतोय, त्याला भरभरून यश द्या। आम्ही आमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत आणि मला असं वाटतं त्याच्यातून मी पास झालेलो आहे। तर तसेच प्रेक्षक 10 मेला आम्हाला चित्रपटगृहातून पण पास करून पुढे पाठवतील, जेणेकरून आम्हाला हुरूप येईल आणखी तुमच्यासाठी नवीन कलाकृती बनवू आणि 10 मेला तुम्ही चित्रपटाला सपोर्ट करा, बघा आणि लोकांनाही, इतरांनाही, आपल्या परिवारातल्या मित्रमंडळींना सगळ्यांना सांगा, ही तुम्हाला सगळ्यांना कळकळीची विनंती। मी जसं सांगितलंच की परिणीतीची भूमिका केली आहे, जी अप्पर क्लास बिलॉंग करते। खूप सुंदर साधी मुलगी आहे, तिथे असली तरी तिचं खूप सुंदर जर्नी दाखवली आमच्या मूवीमध्ये। खूप खरं रिअल करण्याचा मी प्रयत्न केला आहे आणि मला असं वाटतं की प्रेक्षकांना मे बी ते त्यांच्या जवळची ही कॅरेक्टर वाटू शकतात, ते रिलेट करू शकतात आमच्याशी। खूप सुंदर सुंदर डान्स परफॉर्मन्स आहे, गाणी आहेत, जी मंगेश सरांनी खूप छान गाणी दिलीत आम्हाला। सगळं काही खूप मिक्स पॅकेज आहे जे घेऊन येतोय। खूप मेहनत आहे आमची सगळ्यांची, सो ह्या मेहनतीसाठी तुम्ही प्लीज जा, बघा, वोटही करा, पण सिनेमाही बघा आमचा। एका सर्वसामान्य कुटुंबात वाढलेल्या लोअर मिडल क्लासमध्ये असलेल्या एका मुलाची कथा आहे आणि प्रत्येकाची स्वप्न असतात, प्रत्येकाला कधी ना कधी आयुष्याच्या आणि आवाज थोडा समोर। नमस्कार। एका सर्वसामान्य कुटुंबात घडलेली ही कथा आहे। पुण्यात एका वस्तीवजा जागेत घडणारी ही गोष्ट आहे। प्रत्येकाला स्वप्न असतात, तशीच या सिद्धूलाही स्वप्न आहेत आणि ती स्वप्न पूर्ण करण्याची महत्त्वाकांक्षाही त्याच्यामध्ये आहे आणि त्याच्या स्वप्नांची आणि त्याच्या स्वप्नात येणाऱ्या अप्सरेची, आणि मग ती अप्सरा खरी होते का, आणि मग खरी झाल्यावर ती समोर आल्यावर ते प्रेम मिळतं का, ते लयाला जातं की थांबतं, आणि मग त्या सगळ्या प्रवासात किती अडथळे येतात, किती खाचखळगे येतात, किती ठेचा लागतात, आणि मग त्यातून कसा सर्वाईव्ह करून तो सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा पुढे जातो, याची ही गोष्ट आहे जी आम्ही 10 मेला तुमच्यासमोर घेऊन येत आहोत। सो नक्की बघा अप्सरा। नमस्कार, मी अक्षता भाडगावकर। आमच्या चित्रपटात अप्सरामध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारणारे खूप दिग्गज कलाकार आहेत। जवळपास 10 भूमिका आहेत, सगळ्या 10 पात्र आहेत आणि या सगळ्या पात्रांचं इमोशन, त्या इमोशन्समधनं मांडलेली एक कथा आहे अप्सरा, जी आमच्या खूप जवळची आहे आणि हीच अप्सरा 10 मेपासून तुमची होणार आहे। त्यामुळे प्लीज जा आणि अप्सरा हा आमचा सिनेमा बघाच, पण त्याचबरोबर मतदानही करा। तरुणाला भेटणारी त्याच्या मनातली अप्सरा आणि त्यानंतर होणारं राजकारण, त्या सगळ्यांना तो तरुण कसा सामोरे जातो याचं कथानक चित्रपटात पाहायला मिळणार आहे। सुरेल गाणी, उत्तम अभिनय या सर्वांना ऍक्शनची जोडही कमालीची आहे। त्यामुळे अप्सरा हा चित्रपट प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करणारं ठरणार आहे, यात शंका नाही। एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी अभिषेक ताकाटे, नाशिक।